नमस्कार. साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 365वा, प्रकरण चाललंय 61वा, रसकव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 9 ते 12. प्रथम आपण 9वा दोहा ऐकूयात. कबीर हरि रस जिन पिया, अंतरंगति लोला, रोम रोम में रमी रहे, और मल क्या खाए. कबीर हरि रस जिन पिया, अंतरंगति लोला, रोम रोम में रमी रहे, और मल क्या खाए. अमल या शब्दाचा अर्थ आहे अफू. आपण आता दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की ज्याने हरिरस म्हणजेच नामामृत किंवा भक्तीचा आनंद अंतरंगात ध्यान लावून किंवा अंतर्मुख होऊन प्यायलाय, तर तो रोमारोमातच भिनून राहतो. मग दुसरं कोणतं व्यसन हवंय? अमल म्हणजे अफू, अफू किंवा नशा. पण कबीरांना सर्वच प्रकारची व्यसनं या शब्दातून अभिप्रेत आहेत. मनुष्य आपलं संसाराविषयीचं बाह्य भान हरपण्यासाठी नाना व्यसनं करतो. कधी सुखाचा आनंद साजरा करण्यासाठी, तर कधी दुःखाची कारणं विसरण्यासाठी. पण त्या मादक पदार्थांचा अंमल उतरला की परत पुन्हा बाह्य जगात मनाने परतच येतो ना. पण हरिरसाची मादकता त्या सर्व म्हणजे इतर लौकिक मादक पदार्थांपेक्षा सुद्धा जास्त आहे. जो साधक अंतरंगी ध्यान लावून हरिप्रेमाची गोडी चाकतो, त्यालाही बाह्य जगात यावंसं वाटतच नाही. परंतु सामान्य लोकांची नशा बाह्य मादक पदार्थांवर अवलंबून असते. भक्ताला हरिरस त्याच्या भक्तीमुळेच प्राप्त होतो. भक्ती ही रोमारोमात भिनली पाहिजे, तरच हरीची कृपा होते. आता आपण ऐकूया या दोह्यावरची मराठी साखी. हरि रस जव तो चाखिला, लावुनी अंतरी ध्यान, रोम रोमी तो भरून राही, दूजी नशा न जा. हरि रस जव तो चाखिला, लावुनी अंतरी ध्यान, रोम रोमी तो भरून राही, दूजी नशा न जा. पुढचा दोहा 10वा ऐकूयात. कबीर हरि रस बटत है, सरवण दोना ओडी, रामचरण काठा गहो, मति कबहू धौ छोड़ी. कबीर हरि रस बटत है, सरवण दोना ओडी, रामचरण काठा गहो, मति कबहू धौ छोड़ी. यात बरेच कठीण शब्द आलेले आहेत. त्याचा अर्थ आपण प्रथम बघूयात. दोना म्हणजे द्रोण, द्रोणा. ओडी म्हणजे पसरून, पुढे करून. सर्वन म्हणजे श्रवण. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतायत की हरिरस म्हणजे नामामृत वाटलं जात आहे. तू फक्त कानाचा द्रोण पुढे कर. तू रामचरण घट्ट पकडून ठेव आणि ते सोडण्याचं कधी मनातही आणू नकोस. कबीर सांगतायत की कधी संतांच्या मुखातून, कधी संत साहित्यातून, तर कधी कीर्तनांतून हरिरस नित्य वाटला जात आहे. हे दुकान कधी बंद होतच नाही. आता नित्य वाटप चालू असलं तरीही ते घेणाऱ्याची तयारी हवी ना, तरच तो मिळेल. नाहीतर नळी फुंकिले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, अशी गत होईल. तो हरिरस कानरूपी द्रोणात साठवून ठेवायचा आहे.
थोडक्यात म्हणजे श्रवण भक्ती ही पहिली पायरी आहे. पहिली पायरी तुम्ही चढला नाही तर जिन्याच्या शेवटच्या पायरीवर कसं बरं जाता येईल. एकदा पहिल्या पायरीवर जाऊन ठेपलं किंवा पाऊल जरी ठेवलं ना की सरकत्या जिन्यासारखी शेवटची पायरी, त्या पायरीवर आपोआप चालण्याचे प्रयास न करता देखील जाता येतं. त्यासाठी प्रथम श्रवण घडलं पाहिजे आणि एकाग्रतेने श्रवण होण्यासाठी रामाचीच कास धरली पाहिजे. आता आपण ऐकूयात मराठी साखी. वाटला जाई हरिरस श्रवणदार तू उघडी, रामपद दृढतेने धरी कधीही नच तू सोडी. वाटला जाई हरिरस श्रवणदार तू उघडी, रामपद दृढतेने धरी कधीही नच तू सोडी. 11वा दोहा ऐकूयात. हरिरस महंगा जिन पिये, देवैसी सकला. घर ओछा जीव दुबला, बंछेगा बहुकाल. हरिरस महंगा जिन पिये, देवैसी सकला. घर ओछा जीव दुबला, बंछेगा बहुकाल. कलाल या शब्दाचा अर्थ आहे दारुविक्या. सीस, सीस म्हणजे मस्तक. बंछेगा, बंछेगा म्हणजे वंचित होईल. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हरिरस खूप किमती आहे. मद्यपी जसा कलाल, कलाल म्हणजे दारू विक्याला खूप पैसे देऊन मद्य घेतो, त्याचप्रमाणे जो हरिरसाच्या बदल्यात आपलं शिर समर्पित करतो अशा भक्तालाच तो प्राप्त होऊ शकतो. परंतु ज्याचं घर, घर म्हणजे हृदय क्षुद्र आहे आणि जीव दुबळा आहे, तो या हरिरसापासून खूप काळ वंचितच राहील. त्याला हरिरस प्राप्त होणारच नाही. मागच्या दोह्यात कबीरांनी सांगितलं की हरिरस वाटला जात आहे. या दोह्यात सांगतात की हा हरिरस फुक्कट मिळणार नाही, तर त्याच्या बदल्यात मस्तक समर्पित करावं लागेल. म्हणजेच परमात्म्याला सर्व भावे शरण जावं लागेल. थोडा सुद्धा अहंकार असून उपयोगी नाहीये. त्यामुळे क्षुद्र मनोवृत्तीच्या मनुष्याला हा हरिरस कसा प्राप्त होणार? कारण त्याचं घर म्हणजे शरीर. शरीर अहंकाराने परिपूर्ण आहे. तिथे हरीला मुळी स्थानच नाहीये आणि जीव तर दुबळा आहे. हरीची प्राप्ती करून घेण्याचा दृढ विचारच नाहीये. त्यामुळे त्याला हरिरस मिळू शकणार नाही. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी. जो करीतो मी समर्पित रे, सेवी हरिरस किमती. मन हलके जीव दुबळा, हरीची कशी रे प्राप्ती. जो करीतो मी समर्पित रे, सेवी हरिरस किमती. मन हलके जीव दुबळा, हरीची कशी रे प्राप्ती. 12वा दोहा ऐकूयात. हरिरस महंगा पीजिए, छांडी जीव की बानी. सिर के साटे हरि मिले, तब लग सुहंग जानी. हरिरस महंगा पीजिए, छांडी जीव की बानी. सिर के साटे हरि मिले, तब लग सुहंग जानी. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. प्रथम बानी, बानी म्हणजे वाणी, सवय,
प्रकृती, बाणा, साटय, साटय म्हणजे बदलात, सुहंगा म्हणजे स्वस्त, फुकट, सहज साध्य होणारा. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हरिरस महाग आहे, पण जीवाची बाजी लावून जरूर तो प्या. मस्तकाच्या बदल्यात जर हरी मिळत असेल तर तो सौदा स्वस्तातच झाला म्हणावं लागेल ना. कबीर नेहमीच हरीची प्राप्ती होण्यासाठी मस्तकाचा मोबदला द्यावा लागतो असं सांगतात. मस्तक द्यायचं म्हणजे नक्की काय करायचं हो, तर आपला अहंभाव समर्पित करायचा. अहंभाव देऊन जर हरिप्राप्ती होत असेल तर हा सौदा फायद्याचाच झाला ना, असंच ते सांगतात. कारण दिलंय काय, तर अहंकार, जो मुळात आपला नाहीये. आणि बदल्यात काय मिळालं, तर पूर्णानंदाची प्राप्ती. पूर्णानंदाच्या प्राप्तीच्या आड अहंकार येतच नाही. तो अडथळा दूर केल्यावर पूर्णानंद जो आपल्याच ठायी होता तो प्राप्त झाला. अहंकाराच्या कचाट्यातून सुटका झाली, हा देखील फायदाच झाला ना. आणि म्हणूनच कबीर हा सौदा स्वस्तात झालेला आहे असं म्हणतायत. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी, आणि ह्या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. जीवाची बाजी ती लावून पी हरी रस तू अपार. शिर देऊनी मिळतसे हरी हा स्वस्तची हा व्यापार. जीवाची बाजी ती लावून पी हरी रस तू अपार. शिर देऊनी मिळतसे हरी हा स्वस्तची हा व्यापार.